धडा 10वा पेशी व पेशी अंगके. या प्रकरणात आपण खालील मुद्दे अभ्यासणार आहोत. पेशी, द्रावणांचे प्रकार, आंतरद्रव्य जालिका, गोल्गी संकुल, लयकारिका, हरित लवक. चला या गोष्टी सविस्तर जाणून घेऊ. थोडे आठवा. 1. सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात? उत्तर: सजीवांमध्ये एकपेशीय व बहुपेशीय पेशी आढळतात. 2. पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते? का व कसे? उत्तर: पेशीचे निरीक्षण करण्यासाठी संयुक्त मायक्रोस्कोपचा उपयोग केला होता. कारण काही पेशी अंगके नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. आधीच्या इयत्तांमध्ये तुम्ही पाहिले की पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी आढळतात. पेशी रचना. सेल स्ट्रक्चर. निरीक्षण करा. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, नावे लिहा व तक्ता पूर्ण करा. घटक: पेशी पटल, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. घटक: पेशी भित्तिका, प्राणी पेशी नाही, वनस्पती पेशी आहे. घटक: आंतरद्रव्य जालिका, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. घटक: लवके, प्राणी पेशी नाही, वनस्पती पेशी आहे. घटक: लयकारिका, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. घटक: रिक्तिका, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. घटक: गोल्गी संकुल, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. घटक: तंतुकणिका, वनस्पती पेशी आहे, प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. पेशीतील कार्ये कशी चालतात हे समजण्यासाठी आपल्याला पेशीतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल. पेशीचे भाग पार्ट्स ऑफ सेल. 1. पेशी भित्तिका, सेल वॉल. शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. पेशी भित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके पेशी भित्तिकेत तयार होतात. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशी भित्तिकेची कार्ये आहेत. 2. प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. स्फुरील मेदाच्या म्हणजेच फॉस्फोलिपिड याच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते. म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजेच सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतात. या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पडतात. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. यास समस्थिती म्हणतात.
सांगा पाहू. पेशींमधला पदार्थांचा प्रवास कसा होतो? उत्तर: पेशींमधील टाकाऊ आणि उत्सर्जित पदार्थ पेशीतून बाहेर पडतात. तसेच बाहेरील वातावरणात बदल झाले तरीही पेशीतील पर्यावरण कायम राखले जाते. अशा प्रकारे पेशीमधला पदार्थांचा प्रवास चालू असतो. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. 1. पेशीय भक्षण एंडोसायटोसिस, बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे. 2. पेशी उत्सर्जन एक्झोसायटोसिस, टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. 1. विसरण डिफ्युजन, O2 CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे. 2. परासरण म्हणजेच ऑस्मोसिस, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. शोध घ्या. 1. 4-5 बेदाणे पाण्यात ठेवून 1 तासानंतर काय होते ते निरीक्षण करा. नंतर तेच बेदाणे साखरेच्या द्रावणात ठेवा व 1 तासानंतर त्याचे निरीक्षण करा. निरीक्षणाच्या नोंदी ठेवा व वर्गात चर्चा करा. बेदाणे पाण्यात ठेवले की त्यांच्या बाहेरील आवरण निवडक्षम पारपटलासारखे कार्य करते. बेदाण्यातील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बेदाण्यात पाणी शिरते. त्यामुळे पाण्यात ठेवून 1 तासानंतर निरीक्षण केल्यास ते फुगलेले आढळतात. ही प्रक्रिया अंतःपरासरणामुळे होते. 2. पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे घट्ट बसतात, असे का होते? उत्तर: पावसाळ्यात लाकूड हवेतील ओलावा शोषून घेतो, त्यामुळे लाकूड फुगते व दरवाजांचा आकार वाढतो. म्हणून पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे घट्ट बसतात. अ. समपरासरी आयसोटॉनिक द्रावण, पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आत व बाहेर जात नाही. ब. अवपरासरी हायपोटॉनिक द्रावण, पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. त्याला अंतःपरासरण म्हणजेच एंडो ऑस्मॉसिस असं म्हणतात. उदाहरणार्थ, बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. क. अतिपरासरी म्हणजेच हायपरटॉनिक द्रावण, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी बहिःपरासरण म्हणजेच एक्झो ऑस्मॉसिस प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशी द्रव्य आकसते. या क्रियेला रससंकोच म्हणजेच प्लाझ्मोलायसिस असं म्हणतात. पेशीद्रव्य सायटोप्लाझ्म. थोडे आठवा. कांद्याच्या पापुद्र्यात भरपूर द्रवाने भरलेल्या आयताकृती पेशी तुम्ही पाहिल्या आहेत का? हो, पाहिलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे दिसतात. प्रद्रव्यपटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो. त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. पेशी अंगकाम व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव्य सायटोसोल. पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात.
मोठ्या केंद्रकीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते. पेशी अंगके सेल ऑर्गॅनेल्स विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होत. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत. प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते. केंद्रक व हरित लवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात. केंद्रक न्यूक्लियस हे करून पहा. कृती स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या. आईस्क्रीमच्या चमच्याने गालाची आतील बाजू खरवडा. चमच्यावरील थोडा पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील पाण्यात पसरवा. त्यावर मिथिलीन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका. आच्छादन काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. केंद्रक दिसले का? कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शीखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक होय. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रांमधून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी म्हणजेच न्यूक्लियस असते व रंगसूत्रांचे जाळे असते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जनुके म्हणजेच जीन्स असे म्हणतात. कार्य 1. पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. 2. जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. माहित आहे का तुम्हाला? रक्तातील लोहित रक्त कणिकांमधील म्हणजेच आरबीसी केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. वनस्पतींच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्न पदार्थांचे वहन सोपे होते. आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. विचार करा, तुमच्या इमारतीत किती प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत? त्या कोणकोणती कामे करतात? त्या नसल्या तर काय होईल? उत्तर: इमारतीच्या चारही बाजूंनी अनेक पाईपलाईन्स असतात. निरनिराळ्या कार्यांसाठी निरनिराळ्या पाईपलाईन्स असतात. पाणी वाहून नेणारे पाईप, ड्रेनेजसाठी पाईपलाईन्स, गटाराकडे पाणी वाहून नेणारे पाईप्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप्स असे अनेक पाईप्स असतात. जर अशी सोय नसेल तर पाणी तुंबून राहील किंवा सांडपाण्याचा निचरा होणार नाही. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात. कार्ये 1. पेशीला आधार देणारी चौकट. 2. प्रथिनांचे वहन करणे. 3. अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना
जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. विचार करा. तुमच्या आवडीची बिस्किटे, चॉकलेट्स याभोवती कोणकोणती वेष्टने असतात? उत्तर: बिस्किटे, चॉकलेट्स यांच्या सभोवती ॲल्युमिनियम, पातळ कागद, प्लास्टिक इत्यादी वेष्टने असतात. कारखान्याचा पॅकिंग विभाग कोणते काम करतो? उत्तर: उत्पादित झालेल्या वस्तू पॅक करणे, यावर माहितीचे व किमतीचे स्टिकर्स लावणे व जेथे पाठवायचे आहे त्यानुसार त्यांची विभागणी करणे. गॉल्गी काय? गॉल्गी संकुल, गॉल्गी कॉम्प्लेक्स. एकमेकांना समांतर रचलेल्या 5-8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांना कुंडे म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. आंतरद्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. पेशी द्रव्यामार्फत या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्याच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यांच्यातील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते. कुंडांच्या खड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे काम कुंडांद्वारे होते. कार्ये. 1. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहेत. 2. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अनपेक्षित ठिकाणी पोहोचवणे. 3. रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. 4. पेशी भित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे. परिचय शास्त्रज्ञांचा. कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केले. काळी अभिक्रिया हे रंगतंत्र त्यांनी विकसित केले व या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजन या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. लयकारिका, लायझोझोम्स. सांगा भाऊ. शेती कामात निर्माण झालेला पालापाचोळा व इतर कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकल्यानंतर काही दिवसांनी त्या कचऱ्याचे काय होते? उत्तर: काही दिवसांनी कुजल्यामुळे विघटन होते व खतामध्ये रूपांतर होते. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. कार्ये. 1. रोगप्रतिकारक यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते. 2. उद्ध्वस्त करणारे पथक, जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. 3. आत्मघाती पिशव्या. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. 4. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते. तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया. सांगा पाहू. तुमच्या वर्गातील दिवे, पंखे तसेच शाळेतील संगणक कोणत्या ऊर्जेवर चालतात? ही ऊर्जा कुठे निर्माण होते? उत्तर: आमच्या वर्गातील दिवे, पंखे, शाळेचा संगणक विद्युत ऊर्जेवर चालतात. ही ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र येथे निर्माण होते.
प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी म्हणजेच शिखांनी बनलेले असते. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल म्हणजेच DNA रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा म्हणजेच ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट च्या रूपात साठवते. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. कार्ये 1. ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. 2. ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे. माहित आहे का तुम्हाला? लोह रक्त कणिकेत तंतुकणिका नसतात. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. जरा डोके चालवा. तंतुकणिकांच्या आतील आवरण शिखायुक्त असण्याचा फायदा काय? उत्तर: विस्तारित पृष्ठभागामुळे तंतुकणिकांची कार्यक्षमता वाढते, कारण शिखा म्हणजे आवरण घड्यांचे बनलेले असते. रिक्तिका व्हॅक्यूल्स पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. रिक्तिकेचे पटल एक पदरी असते. कार्ये 1. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. 2. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजेच ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी साठवणे. 3. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्वक साठवले जाते. 4. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. लवके प्लास्टिड्स वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील? असे रंग देणारे एक अंगक फक्त वनस्पती पेशीत आढळते. ते म्हणजे लवक. लवके ही द्विपटलयुक्त असून 2 प्रकारांची असतात. वनस्पतीच्या भागांचा रंग आणि रंगद्रव्य. हिरवा उदाहरणार्थ पाने, हरितद्रव्य, क्लोरोफिल. लाल उदाहरणार्थ गाजर, रंगद्रव्य कॅरोटीन. पिवळा रंगद्रव्य झॅन्थोफिल. जांभळा निळा रंगद्रव्य अँथोसायनिन. गडद गुलबक्षी उदाहरणार्थ बीट, रंगद्रव्य बिटालिन्स. 1. अवर्ण लवके पांढरी किंवा रंगहीन लवके किंवा ल्युकोप्लास्ट. 2. वर्ग लवके रंगीत लवके किंवा क्रोमोप्लास्ट. हरित लवके ही वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपीन तयार झाल्याने रंग लाल येतो. हरित लवक क्लोरोप्लास्ट. कृती: क्रोटन किंवा रिओ वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढा. तो काचपट्टीवर ठेवा व त्यातील वर्ण लवकांचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. तुम्हाला माहिती आहे
की वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके फार महत्वाची आहेत. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. हरित लवकाच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, DNA, रायबोझोम्स व पिष्ठमय पदार्थ असतात. लवकांची कार्ये. 1. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. 2. वर्ण लवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. 3. अवर्ण लवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. इंटरनेट माझा मित्र. फुले, फळे यामध्ये आढळणारे आणखी काही रंग व त्यासाठी कारणीभूत रंगद्रव्य यांची माहिती इंटरनेटवरून मिळवा व वरील तक्ता पूर्ण करा. तंतुकणिका व लवके यामध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकतात. पेशींच्या रचनेचा व अंगकांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकांमुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. मागील इयत्तेत तुम्ही जीवाणूंच्या अतिकेंद्रकी पेशीचा अभ्यास केला होता. आता या दोन्ही पेशी प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करूया. कार्यसंस्थांचे. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS ही भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करते. राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य करते. तसेच कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबतचे संशोधन कार्य करत आहे. दृश्य केंद्रकी पेशी व आधी केंद्रकी पेशी यातील फरक. दृश्य केंद्रकी पेशी आकार 5 ते 100 मायक्रोमीटर. आधी केंद्रकी पेशी 1 ते 10 मायक्रोमीटर. दृश्य केंद्रकी पेशी गुणसूत्र संख्या एकापेक्षा जास्त. आधी केंद्रकी पेशी एकच. दृश्य केंद्रकी पेशी केंद्रक, केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते. आधी केंद्रकी पेशी केंद्रक सदृश्य केंद्रकाभ असतो. दृश्य केंद्रकी पेशी तंतुकणिका लवके असतात. आधी केंद्रकी पेशी आवरणयुक्त अंगके नसतात. दृश्य केंद्रकी पेशी उदाहरणे उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यामध्ये आढळतात. आधी केंद्रकी पेशी जीवाणू. प्रश्न 1. मला ओळखा. अ. ATP तयार करण्याचा कारखाना आहे. उत्तर. तंतुकणिका. आ. एकपदरी आहे पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. उत्तर. निवडक्षम पारपटल. ई. पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे. उत्तर. आंतरद्रव्य जालिका. ई. पेशींचा जणू रसायन कारखाना. उत्तर. गॉल्गी काय? उ. माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी. उत्तर. हरितद्रव्य क्लोरोफिल. प्रश्न 2. तर काय झाले असते? अ. लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या. उत्तर. लोहित रक्तकणिकेतून वाहून नेणारा ऑक्सिजन त्यांनी स्वतःसाठीच वापरला असता. आ. तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता. उत्तर. तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत
म्हणजे अन्नात रूपांतर करू शकली नसती. ई. गुणसूत्रांवर जनुके नसती. उत्तर अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे झाले नसते. ई. पारपटल निवडक्षम नसते. उत्तर पारपटल जर निवडक्षम नसते तर पेशींना आवश्यक पदार्थांची ये-जा झाली नसती. तसेच काही पदार्थांना अटकाव झाल्यामुळे पेशींचे रक्षण होते ते झाले नसते. उ. वनस्पतीत अँथोसायनिनी नसते. उत्तर वनस्पतीच्या फुलांना व खोडाला जांभळा निळा रंग प्राप्त झाला नसता. प्रश्न 3. आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या. अ. केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य जालिका. उत्तर केंद्रकी. केंद्रकी डोळ्यांनी पाहतात व इतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने दिसतात. आ. डीएनए, रायबोझोम्स, हरित लवके. उत्तर हरित लवके. हरित लवके वनस्पतीत असतात. वनस्पती त्याच्या सहाय्याने अन्न तयार करतात. डीएनए व रायबोझोम्स प्राणी पेशीची अंगके आहेत. प्रश्न 4. कार्य लिहा. अ. पेशीपटल. उत्तर ए. उपयुक्त रेणू पेशीच्या आत प्रवेश करतात. उदाहरणार्थ पाणी, क्षार. बी. उपयुक्त उत्पादिते पेशीतच राहतात. उदाहरणार्थ विकरे, प्रथिने. सी. टाकाऊ आणि इतर उत्सर्जित पदार्थ पेशीतून बाहेर पडतात. आ. पेशीद्रव्य. उत्तर ए. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यास हे एक माध्यम आहे. बी. ह्यात पेशी अंगके विखुरलेली असतात. सी. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. ई. लयकारिका. उत्तर ए. रोगप्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते. बी. जीर्ण व कमजोर पेशी अंगके हे टाकाऊ पदार्थ लयकारिके मार्फत बाहेर टाकले जातात. सी. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. डी. उपासमारीच्या काळात पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. ई. रिक्तिका. उत्तर ए. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. बी. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते साठवणे. सी. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर अमिवात अन्न पचनपूर्व साठवले जाते. डी. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून पेशीला ताठरता व दृढता देतात. उ. केंद्रक. उत्तर पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व विभाजन यावर नियंत्रण ठेवणे, जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. प्रश्न 5. माझा रंग कोणामुळे? अचूक पर्याय निवडा. उत्तर स्तंभ अ. लाल टोमॅटो. स्तंभ ब. लायकोपीन. आ. हिरवे पान. स्तंभ ब. क्लोरोफिल. ई. गाजर. स्तंभ ब. कॅरोटीन. ई. जांभूळ. स्तंभ ब. अँथोसायनिन. उपक्रम 1. वेगवेगळ्या पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर करून पेशीचे मॉडेल करा. 2. वर्गातील तुमच्या मित्रांचा एक गट तयार करा. पेशीच्या प्रत्येक अंगकाची भूमिका प्रत्येकाला देऊन नाटिका तयार करून वर्गात सादर करा. 3. पार्चमेंट कागद किंवा तत्सम आवरण वापरून परासरणाचा अभ्यास करा.